तुमच्या घरात जर चिमण्या येत असतील तर ही माहिती ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल। तुमच्या घराच्या आतमध्ये खिडकीवर जर चिमणी येत असेल तर या व्हिडिओकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, नाहीतर होईल मोठं नुकसान। चिमण्या घरात आल्यानंतर नेमकं काय होतं या संदर्भात एक मोठं संशोधन समोर आलंय। चिमणी घरात आल्यामुळे होणाऱ्या अशा काही नवीन धक्कादायक घटना या संशोधनात उघड झाल्या, ज्या ऐकून संपूर्ण देशाला हादरा बसलाय। अनेकांच्या घरी चिमण्या येतात, काहींना त्यांचं येणं आवडतं तर काहींना त्रास होतो। पण चिमणी घरात आल्यावर एक अशी विचित्र घटना घडते ज्याची कल्पनाच कुणी करू शकत नाही। खरं तर चिमणी घरात आल्याने काय होणार, एवढं काय मोठं घडेल, काहीच होत नसेल असा विचार लोकांचा होता। पण जेव्हा एक घटना घडली तेव्हा संपूर्ण देशाचे डोळे पांढरे झाले। नाशिकमध्ये एका छोट्याशा घरामध्ये नेहमी चिमण्या येत होत्या। त्या कधी खिडकीवर बसायच्या तर कधी किचन ओट्यावर यायच्या। पण एके दिवशी एक चिमणी थेट बेडरूम मध्ये गेली। तिथे फॅन सुरू होता, ती छताकडून खालच्या दिशेला उडत भुरकन जाऊन थेट बेडवर बसली। तिथे बेडवर एका बाजूला छोटंसं बाळ झोपलेलं होतं, त्याच्या शेजारी त्या बाळाची आई झोपलेली। आईला आवाज आला, आई जागी झाली, तेवढ्यात ती चिमणी उडून गेली। आता आईला भीती वाटू लागली, चिमणीने काही केलं असेल का? आई शोधू लागली, चिमणीने कुठे विष्ठा टाकली का की दुसरं काही केलं। सुरुवातीला आईला वाटलं ती कुठे घरटे बांधते आहे का, पण अवघ्या 2 दिवसानंतर त्या घरामध्ये एक असा धक्कादायक प्रसंग घडला की त्याने खरं तर पहिला संशय वाढला होता। त्या महिलेच्या पतीची एक विचित्र तक्रार सुरू झाली, तर बाळाच्या बाबतीत वेगळाच प्रकार समोर आला। त्या महिलेच्या सासूची तर अत्यंत विचित्र परिस्थिती सुरू झाली। त्या महिलेच्या बँक खात्यात तर एक अजबच प्रकार घडून आला। त्या घरात एकाच वेळी काही लोक हसत होते तर काही लोक रडत होते। अचानक असं काय घडलं? एका चिमणी आल्याने असा काय घरात विचित्र प्रकार घडला की सगळ्यांच्याच अजबच तक्रारी सुरू झाल्या। खरं तर याचा शोध घ्यायला जेव्हा तज्ज्ञ वैज्ञानिक गेले, तपास अधिकारी तिथे गेले, तेव्हा जवळपास 8 दिवस तपासणी झाली। त्या तपासणीत या संपूर्ण घटनेचं एकच मूळ कारण सापडलं, ते कारण होतं चिमणी। होय, ही बातमी जेव्हा समोर आली, हा रिपोर्ट जेव्हा समोर आला, तेव्हा संपूर्ण देशाला धक्का बसला। कारण की चिमणी हा असा पक्षी आहे की तो प्रत्येकाच्या घरात कधी ना कधी येतो, पण कुणी विचार केला नव्हता की चिमणी घरात आल्यानं असं काहीतरी घडू शकतं। आता ही घटना खरं तर सुरुवात होती। या घटनेनंतर गेल्या 15 दिवसात संपूर्ण देशामध्ये एक मोठा अभ्यास झाला। जवळपास 1 लाख घरांचा अभ्यास झालाय, ज्यामध्ये काही घरं शहरातली होती, काही खेड्यातली होती, काही घरात एकत्र कुटुंब राहत होती, तर काही घरात लहान मुलं, तर काही घरामध्ये 3च लोक राहत होते। या अभ्यासातून चिमणी घरात येण्याच्या अभ्यासामधून तब्बल 1 लाख घरामध्ये तपास करण्यात आला। तेव्हा 3 पॉइंट समोर आले, 3 गोष्टी समोर आल्या, ज्यातल्या 2 गोष्टी अत्यंत धोकादायक आहे। पण यातली एक गोष्ट अशी आहे की जी चिमणी आल्याने एक मोठा फायदा होतोय आणि ज्याने तुमचं आयुष्य बदलू शकतं। मग नेमकं काय समोर आलं या संशोधनात? 1 लाख घरांमध्ये चिमण्या आल्यानंतर असं काय घडलं? कोणत्या 3 गोष्टी समोर आल्या? तुमच्या घरामध्ये जर चिमणी येत असेल तर तुम्ही नेमकं काय करायला हवं? चला जाणून घेऊया या संपूर्ण सविस्तर रिपोर्टमधून। चिमणी हा सगळ्यांचा आवडता पक्षी, लहान मुलांच्या शिक्षणापासून तर अगदी मोठ्या माणसांच्या कवीपर्यंत सगळीकडे चिमण्यांचा उल्लेख आढळतो। अनेकांच्या घरात चिमण्या येतात, त्यांचं जाणं येणं कोणाला खटकतं तर कोणाला आवडतं। पण या चिमण्यांच्या बाबतीत एक भयानक संशोधन झालंय। 1 लाख घरांचा अभ्यास करण्यात आलाय। 1 लाख घरांमध्ये कॅमेरे बसून त्याच्यात एक असं गोष्ट निदर्शनास आली की जी ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही। आता तुम्ही म्हणाल की अनेक वर्षापासून चिमण्या घरात येतात, मग एवढे दिवस का लक्षात आलं नाही? पण नाशिकमध्ये जी घटना घडली, ज्यामध्ये अचानक एक चिमणी घरात आली आणि त्या घरामध्ये अर्धे लोक हसू लागले तर अर्धे लोक रडू लागले। असं काय घडलं की सगळ्यांचं सगळं बदललं? खरं तर तुमच्या घरात आता तुम्ही चिमण्या येऊ द्यायची की नाही येऊ द्यायच्या? चिमण्या आल्याने फायदा होता का तोटा होतो, हेच तुम्हाला या रिपोर्टमधून समजणार आहोत। पहा, अतिशय महत्त्वाच्या माहितीला आपण सुरुवात करतोय। पहा, निसर्गात अनेक प्राणी आहेत, पक्षी आहेत, अनेक झाडं आहेत, झुडपं आहेत। प्रत्येकाचं काहीतरी कारण असतं, प्रत्येकाची काहीतरी जबाबदारी असते आणि प्रत्येक जण काहीतरी करत असतो। आणि तीच गोष्ट आज अखेर उघडकीस आली। आज माणसाची प्रगती इतकी झाली आहे की तो मंगळावर देखील जाऊन आलाय, चंद्रावर माणसानं पाऊल ठेवलंय, सगळ्या बाबतीत क्रांती झाली। पण निसर्गाचा हा छोटासा प्राणी ज्याचं नाव चिमणी, त्याच्यावर अजून संशोधन झालं नव्हतं। चिमणी खरं तर हा गोंडस दिसणारा पक्षी असतो, प्रत्येकाच्या घरात तो कधी ना कधी येतो। मग तुमचं घर फ्लॅटमध्ये असू द्या, स्वतःचा बंगला असू द्या, चिमण्या या घरामध्ये येतातच। मग हा गोंडस दिसणारा पक्षी आपल्या घरात नेमकं काय येतो? तो आल्याने आपल्या घरात काय घडतं? बऱ्याच लोकांना वाटतं की ह्या ज्या चिमण्या आहेत तर त्या घरामध्ये दाणे खाण्यासाठी, पाणी पिण्यासाठी येत असतात।
पण खरं तर याच्या मागे एक वेगळंच कारण दडलंय. 1,00,000 घरांचा अभ्यास झालाय आणि त्या अभ्यासामधून 3 महत्वाचे शोध याच्यामध्ये लागलेत. तर यातला पहिला शोध जो लागलाय तो शोध म्हणजे चिमण्या नेमकं कशासाठी येतात. शास्त्रज्ञांनी अभ्यास केला की या चिमण्या घरात का येतात, त्या झाडावर का बसत नाही किंवा दुसरीकडे का जात नाही, त्या घरामध्ये का शिरतात, याचं कारण नेमकं काय आहे ते पहिलं उघडकीस आले. पहा, आजकाल फ्लॅट सिस्टीम मध्ये बंद खिडक्याच्या संस्कृतीत चिमण्या घरात येणं थोडंसं कमी झाले. पण आज जिथे संधी मिळेल तिथे चिमण्या घरटे बांधतात. मग अनेक जण, विशेषतः आपली घरातली स्वच्छता जपणाऱ्या महिला, या घरट्याला काढून टाकतात. कारण की काय होतं, ते आल्याने घाण होतो, वास येतो. पण तुम्ही कधी विचार केलाय का, हा छोटा जीव तुमच्या घरात नेमकं का आलाय? अनेक शेजारची घरं आहेत, पण तुमचंच घर त्याने घरटं बांधण्यासाठी का निवडले? याच्या मागे काहीतरी कारण असेलच ना. तर याच गोष्टीचा पडताळा घेण्यासाठी शास्त्रज्ञांनी एक अभ्यास केलाय आणि त्यात जी माहिती समोर आली ती अत्यंत धक्कादायक आहे. आता आम्ही तुम्हाला टप्प्याटप्प्याने सगळी माहिती सांगणार. पण एक गोष्ट नक्की आहे की ही माहिती ऐकल्यानंतर चिमण्यांकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन कायमचा बदलून जाईल आणि चिमण्यांपासून कसा फायदा घ्यायचा हे तुम्हाला समजल्याशिवाय राहणार नाही. नक्की चिमण्या घरात आल्यानं काय होतं, चिमण्या न आल्यानं काय होतं, याविषयी क्लिअर कट माहिती तुम्हाला मिळणार. जर तुमच्या घरात चिमण्या येत असतील तर इथून पुढचे 2 मिनिटं लक्षपूर्वक पाहत राहा. चिमण्या आणि मानवी आरोग्य या संबंध जगात अनेक अभ्यास झालेत. या अभ्यासानुसार पक्ष्यांच्या विष्ठेमध्ये अनेक बुरशीजन्य, जीवाणूजन्य आणि आजाराचे घटक असतात. जेव्हा चिमणी घरटी बांधते तर ती फक्त काड्या गवत आणत नाही, तर तिच्यासोबत सूक्ष्मजीव, कीटक आणि बुरशी घरात येते. तिची विष्ठा जेव्हा ती घरात करते, जेव्हा ती सुकते, तेव्हा तिचे कण हवेत मिसळतात, श्वासाद्वारे आपल्या फुफ्फुसात जाऊ शकतात आणि ज्याने आपली प्रतिकार क्षमता कमी होऊ शकते. जशी की लहान मुलं, वृद्ध व्यक्ती यांच्यासाठी धोकादायक ठरू शकतं. आता चिमण्या घरात आल्याने वेगवेगळ्या प्रकारचे विषाणू, जीवाणू तिच्याद्वारे, विष्ठेद्वारे येतात असं शास्त्रज्ञ म्हणाले. पण त्यांनी पुढे जाऊन एक अभ्यास केला. मग आता हा अभ्यास अर्धाच होता, कारण की याच्यातून असं सिद्ध होत होतं की चिमणी वाईट प्राणी आहे. पण शास्त्रज्ञांनी आता पुढे जाऊन अभ्यास केला. तो अभ्यास वैज्ञानाचा नव्हता, तर तो भारतातल्या पुराणांचा अभ्यास केला. त्यांनी जुने ग्रंथ उचकले, 2000 वर्षापूर्वीचे, 5000 वर्षापूर्वीचे, 10,000 वर्षापूर्वीचे जे हिंदू धर्माचे ग्रंथ होते ते ग्रंथ त्यांनी उचलले. त्या ग्रंथामध्ये चिमणीविषयी जे लिहिलं ते अखेर त्यांनी बाहेर काढलं आणि ते विज्ञानाबरोबर जोडलं आणि तेच सत्य आता समोर आलं, ज्याने देश हादरला. चिमण्या आपल्या घरात आल्याने रोग पसरतो, चिमण्याच्या विष्ठेमुळे घरात वास येतो, चिमण्याचं घरटं बनवलं तर काड्या कचरा होतो, एवढंच आपल्याला माहित होतं. चिमण्यांना आपण नेहमी वाईट नजरेतून पाहिलं, पण या संशोधनातून अशी धक्कादायक माहिती उघड झाली की ज्यामुळे सगळ्या देशामध्ये एक आश्चर्याचं वातावरण पसरलंय. आता आपण यामध्ये अध्यात्माचा आधार घेऊन विज्ञानाची बाजू तुम्हाला चिमण्यांची मांडणार. संशोधन झालंय, जे संशोधन झाले ते कुठल्या प्रयोगशाळेत झालं नाही. हे संशोधन अनेक घरांमध्ये झाले आणि ज्याला आधार आहे हजारो वर्षाच्या जुन्या ग्रंथांचा धर्मशास्त्र, वास्तुशास्त्र आणि शकुनशास्त्रांचा आधार घेतला गेलाय. आपल्या पूर्वजांनी निसर्गातल्या प्रत्येक बदलाला, प्रत्येक प्राण्याच्या हालचालीचा सखोल अभ्यास केला. उंदीर, मांजर, कावळा, गाय, कुत्रा या प्रत्येक प्राण्याच्या वागणुकीतून त्यांच्या येणाऱ्या शुभ अशुभ घटनांचे संकेत कसे ओळखायचे हेच पुराणामध्ये सांगितलं गेलं होतं. आता तुम्हाला वाटत असेल चिमणी घरात घाण करते, पण शास्त्रानुसार चिमणी घरात घाण करत नाही, तर घरातली घाण ऊर्जा साफ करते. होय, घरातली नकारात्मक ऊर्जा साफ करते. तुम्हाला वाटतं चिमणीच्या आवाजानं त्रास होतो, पण शास्त्रानुसार तिचा चिवचिवाट हा येणाऱ्या शुभ संकेताचा गजर असतो. हे सगळं कसं, यामागे काय सत्य आहे, टप्प्याटप्प्याने तुम्हाला सांगणार आहोत. हे ऐकण्यासाठी तुमचं मन आणि हृदय दोन्ही तयार ठेवा, कारण की हे सत्य तुमच्या पायाखालची जमीन सरकवणार. तुम्ही थक्क होऊन जाल की चिमणी तुमच्या आयुष्यात किती बदल घडून आणू शकते. आतापर्यंत तुम्हाला चिमणीविषयी ज्या नकारात्मक गोष्टी वाटत होत्या, घाण, काड्या कचरा, विष्ठा, या अगदी नगण्य आहेत. पण चिमणी आल्याने काय फायदा होतो याच्यावर एक अभ्यास झालाय. पहा, चिमणी म्हणजे सकारात्मक ऊर्जेचा स्रोत. वास्तुशास्त्रानुसार ज्या घरात स्वतःहून चिमण्या येतात, आनंदाने चिवचिवाट करतात, तिथे सकारात्मक ऊर्जेचा संचार असतो. दुसरं संशोधन, माता लक्ष्मीच्या आगमनाचा संकेत देते चिमणी. आपल्या जुन्या ग्रंथामध्ये, कथामध्ये असं सांगितलंय की ज्या घरात चिमणी घरटं बांधते त्या घरात कधीच धनधान्याची कमतरता भासत नाही. तिसरं संशोधन ते खूप जबरदस्त, जे ऐकून तुम्ही थक्क व्हाल. येणाऱ्या संकटाची पूर्वसूचना ही चिमणी देत असते आणि रक्षण करत असते. जर एखाद्या घरात जर चिमणी गेली, चिमणीचा जर तिथे अंत झाला, तर लक्षात घ्यायचं की त्या घरात कोणाचा तरी अंत होणार होता आणि ते संकट चिमणीने आपल्या अंगावर घेतलंय. चौथं संशोधन, चिमण्या आपल्या घरात सुख समृद्धीचं प्रतीक असतात. चिमण्या घरात येऊन जर डोक्यावर फिरत असाल, निर्भयपणे जर बसत असतील, तर लक्षात घ्या तुमच्यावर लक्ष्मी देवीची कृपा झाली. पुढचं संशोधन, वंशवृद्धी आणि कौटुंबिक सुख. ज्या घरात चिमणी घरटे बांधते आणि पिलाला जन्म देते, तिथे नवा जीव येणार.
अशी त्याची त्या ठिकाणी लक्षण असतं. मग आता तुम्ही काय कराल? थोडीशी घाण, थोडासा आवाज सहन कराल की घरात चालून आलेल्या भाग्यलक्ष्मीला परत पाठवाल? हा छोटासा जीव तुमच्या घरात जी घाण करतो तुम्ही ती 1 मिनिटात साफ करू शकता, पण तो जीव तुमच्या जीवनात जी सकारात्मक ऊर्जा आणि आशीर्वाद घेऊन येतो ते करोडो रुपये खर्च करून तुम्हाला मिळेल नसेल. तर लक्षात घ्या, चिमणीला आमंत्रित करा, तिला बाहेर हाकलू नका. शक्य असेल तर बाल्कनीमध्ये तिच्यासाठी पाण्याची व्यवस्था करा, खिडकीत भांड्यात दाणे टाका, पाणी ठेवा. बघा तुमच्या जीवनात कसे चमत्कार घडतात. तो छोटासा जीव तुमच्या घरातल्या सगळ्या अडचणी, सगळी नकारात्मकता शोषून घेतो, तुमचं घर आनंदी समाधानानं भरून टाकतो. हे तुम्हाला स्वतः अनुभव करता येतील. आणि हेच होतं ते संशोधन ते चिमण्याविषयी झालंय. तर हा चिमण्याविषयीचा एक धार्मिक अँगल संपूर्ण देशाला समजलाय. आता ही जी माहिती होती तुम्हाला कशी वाटली? माहिती आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.